मोठ्या प्रमाणावर मागील 24 तासापासून पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये मी माझ्या प्रेक्षकांना वेळोवेळी अपडेट देत आहे। आज आपण पाचोरा तालुक्यातील या बौळा प्रकल्पावर आलो आहोत। या बौळा प्रकल्पाची आपण जर परिस्थिती बघितली तर अतिशय रुद्र अवतार या नदीने घेतलेला आहे। या ठिकाणी या 10 वर्षापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर असा हा नजारा बघायला मिळाला आहे। आपल्या सोबत त्या विभागाचे येथील पाटबंधारे विभागाचे साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। साहेब काय सांगा, अशी परिस्थिती यापूर्वी निर्माण झाली होती का? मागच्या 10 वर्षात अशी परिस्थिती काही निर्माण झालेली नाहीये, पण मागच्या 2-3 वर्षापूर्वी याच्या अर्धा विसर्ग आपण सोडलेला होता, पण पाणी नवं कधी झालेलं नव्हतं। आता हा जो बौळा मध्यम प्रकल्प आहे आपला, बौळेश्वर मंदिराजवळ याचा उगम आहे। तिथून तिथे बऱ्याच ठिकाणी म्हणजे मेन म्हणजे सरस्वती नदी आहे आणि इतर बरेच स्थानिक नाले याला मिळतात। स्थानिक त्या वरच्या परिसरामध्ये म्हणजे आपण धरणाच्या धरण परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, ढगफुटी सदृश्य परिस्थिती होती, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी या नदीला येऊन मिळालं। आता या आपल्या पाचोरा तालुक्यातला हा जो एकमेव गेटेड डॅम म्हणतो आपण त्याला, द्वारयुक्त धरण, आता इथून पुढे विसर्ग सोडणं एक थोडं जिकिरीची बाब असते। खाली बाजू सांभाळून आणि वरची बाजू कन्सिडर करून आपल्याला पाणी सोडावं लागतं। किती क्युसेस पाणी या ठिकाणी? आता आपलं या मोमेंटला आपले गेट 2 मीटरने उघडलेले 9 गेट आहेत। याला 58,330 क्युसेकचा आपला विसर्ग चालू आहे। आता हा विसर्ग जाऊन हिवराला मिळतोय। हिवरा धरण पण आमच्याच उपविभागांतर्गत आहे। हिवरा धरणाला पण आज रोजी मोठा विसर्ग चालू आहे। दोन्ही विसर्ग पुढे जाऊन म्हणजे या बौळाला आता उतावळी मिळते आधी, मग बौळा आणि उतावळी एकत्र होऊन हिवराला मिळते आणि हिवरा मग पुढे जाऊन गिरणाला जाते। गिरणा देखील आता मोठ्या प्रमाणात वाहते आहे। एकमेकांशी आम्ही सांगड घालून विसर्ग सोडतोय वरच्या दोघांच्या परिस्थिती पाहून। नाही, आता तुम्ही या परिसरातील नागरिकांना, जे नदीकाठचे लोक, त्यांना काय आव्हान करा? आपण जे खाली दुसखेडा, वेरुळी, खुर्द, बुद्रुक आणि खाली जे गाव आहेत इतर दुसखेडा, त्या गावांना आपण मागच्या आठवडाभरापासून सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि त्या गावातले सरपंच, त्या गावातले आपले पोलीस पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क झालेला आहे, दवंडी देण्यात आलेली आहे आणि त्यांना जे काय आपण सांगितलं, तुमची स्थावर जी काही मालमत्ता असेल, गुरंढोरं असतील, ते तुम्ही थांबवून द्यावं, नाही व्यवस्थित ठिकाणी म्हणजे तुमच्या ते इतर ठिकाणी हलवून घ्या, जेणेकरून ते नदी पात्रात त्यांना काही होणार नाही। पण त्यांनी त्या पद्धतीने कारवाई केलेली आहे। या ठिकाणी हा जो विसर्ग आहे 58,000 क्युसेक सोडण्यात आला आहे आणि अतिमुसळधार पावसाला देखील इशारा देण्यात आला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये देखील अशा परिस्थिती, यापेक्षा जास्त परिस्थिती निर्माण होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मी पत्रकार राहुल महाजन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आपण जर नदीकाठचे रहिवासी असाल तर आपण आपली गुरंढोरं, आपली मूल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि अशी काही परिस्थिती निर्माण होत असेल तर आपण तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो आहे। कॅमेरामॅन सचिन पाटील सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव।